बातमी या सगळ्यांच्या पलीकडची सर्वसामान्य शेतकऱ्यांची बातमी कांद्याची। राज्यात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, आखाती देशातील युद्ध, निसर्गाचा प्रकोप आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुरता अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलन पुकारलं। आमदार रोहित पवार आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या मळा घालून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला। आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये 4 रुपये 5 रुपये काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन, म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाही। किरण ताजणे नाशिकहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, सेक्स स्कॅन्डल झाली, TCS प्रकरण झालं, खरात प्रकरण झालं, पण या सगळ्याच्या पलीकडे आपल्या ताटामध्ये कांदा वाढणारा शेतीमाल ज्यांच्यामुळे येतो त्या शेतकऱ्यांना दरवेळी अजूनही त्या जुन्या विषयांवरती आंदोलनं करावी लागतात। आता रोहित पवार सुद्धा सांगत होते की आपलं उत्पादन किती, सरकार घेतंय किती, मधला डिफरन्स किती, कधी तड लागणार, काय चाललंय शेतकऱ्यांच्या मनात, काय होणार आहे पुढे? प्रसन्न सर, खरं तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे बघत असताना याकडे 2 अर्थानं बघितलं गेलं पाहिजे। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांना जो कांद्याचा दर मिळतोय तो 1100 सरासरी दर मिळतोय आणि उत्पादन खर्च जर बघितलं तर त्याच्या दुपटीनं आहे। आजच्या दिवशी जर बघितलं तर ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी अवघे 500 रुपये प्रति क्विंटल इतका कांदा गेलेला होता, म्हणजे अगदी 5 रुपये किलो दराने कांदा विकला गेलेला होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। आणि दुसऱ्या सगळ्या बाजूला जर बघितलं तर आता शेतकऱ्यांना वाली कोणी राहिलाय का अशा स्वरूपाची जी दबक्या आवाजात चर्चा होती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होतंय। हे आंदोलन होत असताना यामागे राजकीय स्वार्थ देखील नक्कीच असणार, हे नाकारून चालणार नाहीये। यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ह्या आंदोलनामध्ये उतरण्याचं ठरवलं। कालच्या दिवशी रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण ठरलं आणि आजच्या दिवशी रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीमध्ये हे आंदोलन झालं। आता पुढचं आंदोलन देखील थेट रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी चांदवडमध्ये दिलेला आहे। याच संपूर्ण पट्ट्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्या वेळेला लोकसभा निवडणुका पार पडत होता त्यावेळेला कांद्याच्या मुद्द्याला हात घातला होतं आणि थेट सरकारवर निशाणा साधला होता आणि त्याचं फळ म्हणून ते खासदार देखील त्यावेळेला त्यांचे उमेदवार निवडून आलेले होते आणि मोठा प्रतिसाद देखील त्या काळात मिळालेला होता। आता मात्र त्याच शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करण्याची वेळ आलेली होती आणि ती मात्र यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने साधली आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलन केलं जातंय। शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला जातोय। कांद्याला मिळणारा भाव असेल त्यासोबतच शेतकऱ्यांचे इतर मुद्दे आहे ते या निमित्तानं अधोरेखित करण्याचा प्रयत्न देखील रोहित पवार यांच्या माध्यमातून केला जातोय। प्रसन्न सर, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। अपेक्षा आहे की याच्याबद्दलची तड निघेल। शेतकऱ्यांच्या कांद्यानं सरकार सुद्धा खाली खेचलेलं आहे याची आठवण या निमित्तानं पुन्हा एकदा येते। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं कांदा प्रश्नी आंदोलन झालंय। कांदा उत्पादकांसाठी समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात आलं। टायर जाळून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला। कांद्याला योग्य भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली। वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आलं। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात कांदा उत्पादकांसाठी हे आंदोलन सध्या तिकडे करण्यात आलं।